नमस्कार मंडळी, दीप्तीज मराठी किचनमध्ये आज आपण स्पेशल आईस्क्रीम बनवणार आहोत। याआधी आपण या चॅनलवर थंडाई मसाला आणि थंडाई बनवली होती। तोच मसाला वापरून आज आपण पान आईस्क्रीम बनवणार आहोत। सुपर टेस्टी, सुपर क्रीमी अशी ही आईस्क्रीम तयार होते, बघू शकता तुम्ही इथे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये 3 मोठे चमचे थंडाई मसाला टाकून घेते। 4 ते 5 बिया काढून घेतलेले खजूर घेतले। यामध्ये टाकते 1 चमचा इलायची पावडर आणि 1 चमचा गुलकंद टाकून घेऊया। आता यामध्ये 3 पान असे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत। या पानाचे मी देठ काढून घेतलेले आहे। आता इथे 1/3 कप दूध घेतलेला आहे आणि हे मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया। इथे आपले मसाला पेस्ट तयार आहे। ही पेस्ट तयार करताना मी यात 2 चमचे साखर टाकलेली होते। आता इथे मी अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेत आहे आणि यामध्ये 1 कप फ्रेश क्रीम वापरायची आहे। सुरुवातीला मी इथे अर्धा कप टाकते आणि अजून एकदा अर्धा कप टाकते। इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरलेली आहे। आता हे आपल्याला छान बीट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर थंडाई मसाल्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, नक्की जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला हे समजेल की थंडाई मसाला कसा बनवलेला आहे। इथे आपली क्रीम छान बीट झालेली आहे। यामध्ये मी टाकते अर्धा कप मिल्क पावडर। मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमची चव अफलातून लागते। आता यामध्ये मी मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाकून घेतलेली आहे। यामध्ये मी 3 ते 4 कप खायचा हिरवा रंग टाकून घेते आणि हे मिक्स करून आपण छान बीट करून घेऊया। आपण बनवलेल्या थंडाई मसाल्यामुळे ही आईस्क्रीम खूप यमी होते, एकदा नक्की करून बघा। आणि इथे आईस्क्रीम मी छान बीट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आईस्क्रीमचा व्हॉल्यूम छान वाढलेला आहे। आईस्क्रीम मी ह्या डब्यामध्ये ओतून घेते आणि यामध्ये थोडीशी टुटी फ्रुटी टाकून घेते, कारण ही आईस्क्रीम खाताना दाताखाली टुटी फ्रुटी आली ना खूप छान चव येते त्याची। आता हे आपल्याला कवर करून घ्यायचे, त्यासाठी माझ्याकडे इथे दुधाची पिशवी होती, त्यानेच मी हे कवर करून घेते। हे कवर करणं गरजेचं आहे, कारण यावर आईस क्रिस्टल जमा होणार नाही। ही आईस्क्रीम छान सेट होण्यासाठी आपल्याला 6 ते 7 तास फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे। इथे आपले 7 तास पूर्ण झालेले आहेत। आता आपण आईस्क्रीम काढून बघूया। वाव, एकदम परफेक्ट आईस्क्रीम झालेली आहे। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, एकदम क्रीमी अशी आईस्क्रीम झालेली आहे। बिलकुल आईस क्रिस्टल जमा झालेले नाही आहेत। विकत मिळते त्यापेक्षाही एकदम भारी ही आईस्क्रीम झालेली आहे। बघू शकता तुम्ही हे आईस्क्रीमवर मी थोडीशी टुटी फ्रुटी आणि पिस्ताचे तुकडे टाकून गार्निशिंग करून घेतलेली आहे। आय होप तुम्हाला ही थंडाई मसाला वापरून बनवलेली पान मसाला आईस्क्रीम आवडलीच असेल। आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशाच यमी यमी रेसिपीज पाहायला मिळतील। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोवर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।